नमस्कार सगळ्यांना. आज आपण आलेलो आहे रविवारची संध्याकाळ सेंटर पार्कच्या समोर असणारं खारघर या ठिकाणचं इस्कॉन टेम्पलला. आणि माझ्यासोबत दादा पण आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. कसं वाटते तुम्हाला आज आमच्यासोबत येऊन इकडे? आता मस्त वाटतं. आत्ताच आम्ही आलेलो आहोत. हां आता बघूया हां मध्ये गेल्यावर. ओके. आणि आज तुमच्यासाठी फार मोठी पर्वणी असणार आहे, कारण असं एक बेस्ट नवी मुंबईमधलं लोकेशन तुम्हाला बघायला मिळतं आहे. हो. त्याच्यामुळे आता आपली अचानक भेट आहे. आणि जर का तुम्ही नवी मुंबई पनवेल ह्या भागामध्ये जर का येत असाल तर इस्कॉन टेम्पलला भेट देणे हे एक आपल्या सगळ्यांसाठी फार मोठी पर्वणी असू शकते. रविवारी यायचं असेल तर गर्दी असते, आहे की नाही? आज तुम्ही गर्दी बघितली सगळ्या ठिकाणी आज, आहे का नाही? गर्दी असते, काय करणार, पण देवाच्या दर्शनाला गर्दी काय आणि काय काय. सो जाऊया. पोलीस बंदोबस्त पण आहे, त्याच्यामुळे एकदम केअरफुली गाड्या पार्क करायच्या. या बाजूला रस्त्यावरती सरळ व्यवस्थितपणे, आहे ना. शेजारी आहे सेंट्रल पार्क खारघरचं आणि श्री श्री राधा महानंदजी मंदिर म्हणजेच इस्कॉन टेम्पल, तिथे आपण आलेलो आहे. आपण रस्ता क्रॉस करूया. समोर इस्कॉन टेम्पलचं बाहेरून दर्शन. आणि आता गर्दी असणार आहेत आपल्याला, आणि गर्दीमध्ये आपल्याला दर्शन कधी मिळतं हा बघणे एक प्रश्न आहे आपल्यापुढे. या बाजूला चप्पल स्टँड. आणि आता आपण चाललेलो आहे मंदिराच्या दिशेने. समोर बघू शकता भगवती ग्रीन्स फर्स्ट अँड थर्ड प्रोजेक्टच्या भल्या मोठ्या महाकाय बिल्डिंग. आणि आपण चाललेलो आहे इस्कॉन टेम्पलच्या दिशेने. जय माता दी. इस्कॉन के दूसरे सबसे मंदिर का आजीवन सदस्य बने. असंख्य लोक या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात आणि फोटो काढत असतात, व्हिडिओज करत असतात. आपण देखील हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी करत आहोत. सो जय हरे कृष्णा, जय श्रीराम. लाईनमध्ये यायचं आहे आपल्याला. जेव्हा माणूस आठवडाभर मेहनत करतो आपल्या कुटुंबासाठी, त्याची धावपळ चालू असते, आणि मग त्याला आठवण होते ती परमेश्वराची आणि परमेश्वराच्या चरणी माथा टेकण्याची. त्याच्यामुळेच ही अलोट गर्दी जी मंदिरांमध्ये जात असते, परमेश्वराच्या पायावरती डोकं ठेवत असते आणि परमेश्वराकडे आपलं एक मागणं मागत असते की देवा परमेश्वरा, या भवसागरातून आम्हाला बाहेर काढ, आमचं जे दैन्य दुःख आहे ते दूर कर. म्हणून हे सगळे भाविक परमेश्वराच्या चरणांवरती माथा टेकण्यासाठी येत असतात. आणि इथे आल्यानंतरच, परमेश्वराच्या चरणांवरती डोकं टेकल्यानंतरच जी शांती, जे समाधान आपल्याला मिळतं ते घेऊन आपण आपल्या घरी जात असतो. आणि येणारा काही काळ पुन्हा एकदा आपण ताजेतवाने होऊन जातो. कारण हा जो भवसागर आहे, हा भवसागर आपल्याला तरून जायचं असेल तर मात्र आपल्याला आवश्यकता असते ती परमेश्वराच्या कृपेची, परमेश्वराच्या सानिध्याची आणि भगवंताच्या आशीर्वादाची. आणि म्हणूनच
आपण मंदिरांमध्ये येतो, आशीर्वाद घेतो, प्रसाद घेतो आणि इथून निघून जातो. इथे येऊन आपल्याला परमेश्वराच्या चरणांशी नृत्य करायला मिळणे ही देखील एक भाग्याची गोष्ट, आणि हे भाग्य ज्यांच्या वाट्याला येतं ते खरंच नशिबानंच म्हणावे लागतील. आपण आपली पद, प्रतिष्ठा, आपल्याकडे असलेला पैसा, समाजामध्ये आपल्याकडे असलेला मान सन्मान हा जेव्हा बाजूला ठेवून आपण परमेश्वराच्या दरबारामध्ये येतो आणि त्याच्या चरणी लीन होऊन जातो, हे फक्त नृत्य नव्हे, तर ही असलेली परमेश्वराच्या चरणांशी झालेली एकरूपता आहे असं म्हणावं लागेल. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या सगळ्यांवरती प्रभू श्रीरामाची, रामकृष्णाची अपरंपार कृपा राहावं अशी प्रार्थना करतो.